नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? बरे आहात ना मंडळी? आजच्या हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. कालचं बघितलं असेल तुम्हाला. आपण गावी कोणत्या कामासाठी आलो होते, तर ते काम आजसुद्धा आपल्याला करायचं आहे. आज वेगळी प्रोसेस आहे. त्याच्यामधले सगळेच हळद झालेली नाही आहे अजून. तर गावचं वातावरण सकाळचं, गावी सकाळी जरा जाऊन येतो, नाहीतर मग काही माणसं बाहेर गेली की आपल्याला भेटत नाहीत. तर आता गावी सकाळचं वातावरण आमच्याकडे थोडंसं गरम वाटतं, कारण वारे गरम वाहतात वरून. आणि आपलं विहार आहे, ते विहाराचं बघूया काम कुठपर्यंत काय झालं ते. थोडंसं थांबलं होतं मध्ये. आता वारा सुटायला सुरुवात झाली आहे जरा. आणि आता मी चाललो उपवत, ते आपले जे आणलं त्यांच्याकडे, राजेश वगैरे आहेत तिकडे. तर बघूया पण आपल्याला भेटता येते. आणि हा मोहर आला, तर हा मोहर काळा पडला आहे या साईडला. हे आंब्याचं झाड आहे. बऱ्यापैकी आलाय जरा मोहर. आता बघूया किती राहतोय तो पावसाच्या अभावी. पाऊस काय करतो त्याच्यावरती आहे. इकडे खाली सुद्धा आहे. आणि काही काही याला असे सेटिंग बघा, बारीक आपले मणी असतात त्याप्रमाणे आलेत, सेटिंग होते. इतका खाली मी पहिल्यांदाच बघतोय आलेलं ह्या झाडाला. आणि हे वाटतं वरच्या मळीत कोणतरी वाटतं सध्या घर बांधते. सगळी झाडं वगैरे तोडून टाकलेत त्यांनी. हे बघा, मोठी मोठी झाडं होती आंब्याची, हे सगळे साफ करून टाकले वरती. या साईडला कमी आहे जरा. पपई सुद्धा बघा किती मोठे आहेत पपई. कुत्रे लागले भुकायला. काकी तर मंडळी आता विजयानगरकडून निघालोय. आणि बातमी समजली की त्यांच्याकडे ज्या म्हशी होत्या त्या त्यांनी विकल्या, कारण त्यांना आजारपणामुळे वाटतं काही सांभाळता येत नाही. घरच्यांना एक आजार होता थोडासा. ठीक आहे, ह्या गोष्टी चालतात, जीवनाचा भाग आहे. आजारपणामुळे काय काय गोष्टी आपल्याला नाही करता येत. तर ते काही घरात नव्हते, बाहेर गेले होते. विजय काकी भेटले आपल्याला. तर चाललो आहे वरती कोल्हापटे यांच्याकडे. त्यांच्याकडे ताईने शेण मागितलं, ते शेण घ्यायला जातो. आणि मग आपली दिवसभराची कामं चालू होती. सकाळी थोडी थंडी होती, आता जरा गरम व्हायला लागलं. आता बघूया इथे
काही काही लोकांनी आपल्या घरं बांधले धनगर समाजातील, जी आपण वरती गेलो होतो कावलीमध्ये धनगरवाड्यावरती, सॉरी आमच्या तिवरी साईडच्या धनगरवाड्यावरची धनगरांनी या साईडला घरं बांधले. हो बरं आहे काय? हा मी काल आलो. होय होय, तुम्ही इथं घर बांधलं काय? हो बरी आहे बरी आहे. हो काय रे बराच काय? काल आलो रे. इथं बांधताय घर? बरं आहे. इथे एक घर आहे. बघा शुभम, शुभम ना? मम्मी कुठे गेली? गेली काय? हा रस्ता वरून यायला काय रे? वरून गेला ना? का बरं आहे काय? काल आलो काल. होय होय होय. हा माणसांचं काय जीवन चाललंय? काय का बरी आहे काय? हो बरं आहेत ना? कुठे गेले सगळे? होय काय? हा 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 हा. होय काय? हो अण्णा बरं आहेत काय? होय काय? दोघी जणी कामाला लागत तर आम्हाला थोडीशी मदत होईल. तर बघूया आज जेवढी आपल्याला हळद करता येईल तेवढी करायची. आता मी एक प्रोसेस करायला गेलो ती दाखवेनच तुम्हाला. ते म्हणजे जे आपले कांदे आलेत मातृकंद, तर ते मातृकंद शेणामध्ये कालवून आणि मग ते थोडेसे सुकून मग आपल्याला ते खड्डा मारून म्हणजे पारंपरिक पद्धतीने ठेवायचे. कारण खड्डा मारून ठेवले तर ते व्यवस्थित राहतात. जेव्हा आपण लावायला जातो तेव्हा ते खड्डा उकरायचा, त्याच्यातले ते कंद असतात ते काढायचे आणि मग ते लावायचे. तर अशी ती प्रोसेस असते. तर आता मी ती प्रोसेस करून घेतोय. ते दोघी जणी कामाला लागल्या त्याच्यामुळे मला ती जरा वेळ भेटेल ते सगळं करायला. तर चला जातो, कामाला लागतो. तर हे बघा माझा पण गरम मसाला पण आणायचा की तुझं दळून पण इथं पडीत नाही बघा. कांद्यांना मग आपण नेऊ कुठे शेणामध्ये कालवायचं म्हणजे ते जास्त दिवस टिकतील. तर चला प्रोसेस चालू करतो ती. पाणी घेतलंय याच्यामध्ये आपल्याला चिखल जसा करतो आपण त्याप्रमाणे हे करायचं. चालू करणार नाही. तर आता आपण ना शेणखोला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी मातृकंद आहे ती आणून टाकतो त्याच्यामध्ये. म्हणजे थोडं वेळ ठेवतो त्यांना व्यवस्थित कवर झालं की मग ते आपल्याला जमिनीवर टाकायचे सुकायला. ती आता प्रोसेस आहे.
पाहू शकता कांदे हे शेणामध्ये कालवून ठेवलेत. थोडं उन्हात टाकतो आणि नंतर मग आपल्याला खड्डा हे करून त्याच्यात ते पुरायचे. त्याच्यामुळे मग ते चांगले व्यवस्थित राहतील, पुढे आपल्याला बियाणे म्हणून वापरता येईल. तर आता हे जरा सुकले की मग पाठच्या साईडला आपल्याला तिकडे जाऊन ते व्यवस्थितरित्या खड्ड्यात टाकून ठेवायचे. तर आता ही प्रोसेस झाली आपली. ही पुढच्या बियाण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं आवश्यक आहे. आपण 3 प्रकारची हळद करतोय. त्याच्यामध्ये एक उकळलेली हळद आहे, एक अशीच सुकवलेली उन्हामध्ये, ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात हळदीचे, कर्क्युमिनचे. तर ते मोठ्या प्रमाणात फक्त सुकवलेल्या हळदीत असतात. आणि जी आपण उकळलेली हळद आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी होतं, पण ती थोडीशी जास्त टिकते, कारण त्याच्यावरती प्रोसेस झालेली असते. ही सुद्धा जास्त टिकते, पण हे औषधी गुणधर्म असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हळकुंड सुद्धा करणार आहोत, ती एक आहे. तर असे 3 टाईपची आपल्याकडे हळद आपण प्रथमच तयार करतो. आणि ती किती जाईल ते माहिती नाही, पण जर तुमची साथ राहील तर नक्की आपण संपून टाकू ती. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण नंतर कळूच, आपला एक त्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ बनवू आणि मग व्हॉट्सअप नंबर वगैरे किंवा काय जे आपले आहे ते देऊ त्याच्यावरती. तर असंच मला सपोर्ट करा तुमचा. तर चला, आता ही आपली प्रोसेस झाली. आतमध्ये त्या दोघी जणी आल्यात, त्या हळद बारीक करायचं काम करतात. आता आपण जी हळद उकळवायची आहे ती हळद उकळवायची आता आपण प्रोसेस करतो चालू. ही मंडळी बघू शकता तुम्ही, भिजवून मग कापली होती त्याच्यातली, मग आज ही एवढी सुकायला टाकली. त्याच्यानंतर भांडी गोळा करून दे, भांड्यांचं काम आहे. कापा पहिला अशा प्रकारे पातळ करायचे, बारीकच आहे. बारीक केल्यानंतर ती सुकते व्यवस्थित. इकडे ह्या काकी सुद्धा आहेत. तर अजून आपली शिल्लक आहे हळद या साईडला. आपल्याला एवढी त्यांची मेहनत आहे, किती मेहनत करताय हळदीसाठी. हो, ती बघणाऱ्यालाच माहिती आहे. हो, म्हणजे आपण ती एक पहिली प्रोसेस करणार आहे. त्याच्यामध्ये हळद ही उकळणार नाहीये, ती डायरेक्ट आपण कापून सुकायला टाकणार आहे आणि मग त्याची पावडर करणार आहे. त्याच्यानंतर ही हळद आहे, हे हळकुंड आपण बाजूला केले. ही हळद आहे आणि पाठच्या साईडला त्याच्यानंतर ही पाठची हळद आहे, ही सुद्धा आपल्याला बॉईल करायला वापरायची आहे. हे बघा, असे कांदे निघाले, त्याच्यापेक्षा मोठे निघालेत, हे त्यांनी कापलेले आहेत. आहे आज ही सगळी प्रोसेस करायची थोडी. तर मंडळी, आता आपल्याला दुसरी प्रोसेस ही करायची, ती म्हणजे बॉईल करायची हळद थोडी राहिलेली. आपण 2 भागात डिस्ट्रीब्यूट केले, तर ती थोडी हळद आपण बॉईल करतोय. तर त्या बॉईलसाठी मग वरती माळ्यावर एक टोप काढलाय, तर त्या टोपाला लिवण लावून घ्यायची असते, मातीची लिवण असते. मग आम्ही पावडर असते, निरमा पावडर वगैरे, त्याची सुद्धा आपण लिवण लावू शकतो. तर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा पावडर आहे, निरमा पावडर वगैरे तुम्ही लावू शकता. आणि
ह्याची सुद्धा लिवण घेऊ शकता, तसेच मातीची सुद्धा घेऊ शकता. कारण लिवण ह्याच्यासाठी घ्यायचे कारण हे टोप वगैरे असतात ती काळे पडू नये आणि तशी जास्त घासायला लागू नये यासाठी अशी मग लिवण घ्यायची असते आपल्याला लावून संपूर्ण टोपाला. हा टोप ठेवलाय, चूल वगैरे ताईने केली आणि याच्यामध्ये आता पाणी ठेवलंय अर्ध्या. पाण्याला थोडीशी उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आणि ही हळद आपण 45 मिनिटं ठेवायची. 45 मिनिटामध्ये हळदीला थोडीशी नरम होते ती आणि मग त्याप्रमाणे आपल्याला काढायची ती. त्याच्यामध्ये आता किती बसते ती बघूया हळद आणि त्याप्रमाणे मग आपण टाकत जायचे. चला आता पाण्याला कडालाय आला कड त्याच्यामध्ये आता जी हळद आहे ती मग टाकून घेतो. पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं राहिले आहेत आणि आम्ही काय जास्त थोडं कड नाही काढायचं आपल्याला. त्याचा हळदीचा कलर सुद्धा राहायला पाहिजे व्यवस्थित. तर मग बॉईल केलेलं पाणी होतं त्याच्यामध्ये ती हळद टाकली आणि मग जो काही निकारा होता त्याच्यावरतीच पाऊण तास ठेवलेला आहे. आता काढतो थोड्या वेळामध्ये. तर बरोबर व्यवस्थित झाले शिजले. काढतो मी सुकायला टाकतो म्हणजे पाणी त्याचं सगळं होऊन जाईल. ही चाळणी आहे, चाळणीमध्ये आपण थोडं घेऊया. पाहू शकतो तुम्ही उकळलेली हळद आहे आपली आणि शिजवून घेतली, जरा नरम झाले ते आता आणि त्याचा आता कलर सुद्धा खूप छान आला. आता ही आपली पहिली बॅच झाली, अजून 1-2 बॅच निघतील आपल्या. त्याचे ह्याच्यामधलेच आपण हळकुंड काढणार आहोत आणि बाकीचे आपण ऑर्डर करण्यासाठी घेणार आहोत. अजून 1-2 बॅच झाल्या की मग तुम्हाला दाखवतो. तर ही दुसरी बॅच केली आहे आणि आता हिला 45 मिनिटं आपण ठेवायची. मित्रांनो आता वाजले 8:15 आणि आता आपली ही चौथी बॅच आहे. पाहू शकता ही चौथी बॅच आहे. ती चौथी बॅच आता काढतो आणि मग आपल्याला आता कोण साथ द्यायला आले ते तुम्हाला दाखवतो. आता रात्रीची आहे 3 महिने आलेत, त्या काकीचे लागतात आपल्याला. तर त्या आता आलेत तर त्या तुम्हाला दाखवतो. आधी काढून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो कोण कोण आले ते आपल्याला मदत करायला. 8:30 रात्रीचे आणि काकी वगैरे बोलले होते की आम्ही रात्री येऊ का. तर आम्ही बोलू ठीक आहे या तुम्ही, आम्हाला थोडीशी मदत होईल. तर आपल्याबरोबर ते आहेत सरिता काकी आहेत, इकडे वंदना काकी आहेत, विजय काकी सुद्धा आलेत. आपल्याला थोडी बहुत मदत होईल त्यांची. सकाळपासून तर आपण केलंच आहे, संध्याकाळी त्या आल्या. आता बघूया किती करता येईल त्याप्रमाणे आम्ही करू. तिघी जण आले आणि 7:30 10 वाजेपर्यंत 10 वाजले. 10 वाजेपर्यंत त्यांनी थोडी मदत झाली. तरी टाकतो सुकायला. किती झालं ते द्यायलाच पाहिजे ना. हे मदत आम्हाला आपल्याला मदत झाली ना. हो हे दिवसभरात त्यांनी केली नसेल. हे बघा. तर आता आम्ही ह्याला ओलावं लागेल, मग आता पसरून ठेवणार आहे.